मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 40 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी फैजल मोहम्मद हा धुळ्याचे माजी आमदार फारुख शाह यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानेच माजी आमदार फारुख शाह यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे। माजी आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेतच ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार व माजी आमदार फारुख शाह यांच्या सोबतचे फोटो व्हायरल केले आहे। माजी आमदार अनिल गोटे यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपामुळे मुंबई ड्रग्ज प्रकरणात धुळे कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 40 कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी करण्याचा डाव नार्कोटिक्स विभागाने हाणून पाडला होता। नार्कोटिक्स विभागाच्या तपासात या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार फैजल मोहम्मद असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। माजी आमदार फारुख शाह आणि ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार फैजल मोहम्मद सोबतचे फोटो माजी आमदार अनिल गोटे यांनी व्हायरल केले आहे। या प्रकरणामुळे धुळ्याचं मुंबईच्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याचं अनिल गोटेंच्या आरोपावरून समोर आलं आहे। शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे काही अंमली पदार्थ सापडले याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फैजल हा माजी आमदार फारुख अनवर शाह यांचा उजवा हात आहे आणि हा व्यवसाय गेल्या 2 वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता, परंतु नार्कोटिक्स विभागाला कोणीतरी स्ट्रीप दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीला आलेले आहे। माझी शासनाकडे मागणी आहे की हे प्रकरण इतकं सोपं नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे संबंध आहेत आणि याची जरी परदेशातली किंमत 40 कोटी रुपये असली तरी आपल्या देशातली किंमत 120 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे। माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात घ्या, यांना आश्रय देणाऱ्यांना आश्रय दात्यांना ताब्यात घ्या आणि संबंध संपत्तीची चौकशी करा। तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। असेल नाही आहे, असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी काय, कारण याचा सुगावा ज्या वेळेला लागला तेव्हा झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला, कोणालाही माहीत नाही काय याचा अर्थ काय। एक माजी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणाला कळत नाही काय। आता पक्षाचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांनी ठरवलं पाहिजे आपण बाजू कोणाची घ्यायची आणि यांच्याकडे हा संबंध आहे, हे पहिल्यापासून संबंध आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या मुजोर गुंड प्रवृत्तीच्या मनप कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं आणि पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले आहे।
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। माजी सैनिक चंदू चव्हाण याला धुळे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केल्याचा राग आल्याने अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव, युवराज खरात आणि चौधरी नामक कर्मचाऱ्यांनी मारहाण करीत धुळे महानगरपालिकेच्या बाहेर काढले होते। 10-12 दिवसापूर्वी या महानगरपालिकेत जवान चंदू चव्हाण हा त्याच्या काही नगरपालिकेच्या काही मागण्या होत्या, त्याच्या काही सुविधाच्या मागण्या होत्या, त्याच्या तो जिथं राहतो मोवाडी उपनगरात, त्या उपनगराच्या आजूबाजूला घाण होती आणि त्या घाणीचं निवारण करावं बुवा या मागणीसाठी तो या नगरपालिकेत आला होता आणि त्याच्या चंदू चव्हाण स्टाईलने त्याने या ठिकाणी आंदोलन केलं। ते आंदोलन करत असताना महानगरपालिकेतील कर्मचारी प्रसाद जाधव आणि एक खैरनार नावाचा व्यक्ती आहे, खरात नावाचा व्यक्ती आहे, यांनी त्याला मारहाण करून अपमानास्पद मारहाण करून त्याला इथून हाकलून लावलेलं आहे। ही गुंडगिरी, ही गुंडशाही या देशामध्ये, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये घटना लागू केली, इथं प्रत्येकाला समान अधिकार आहे, इथं प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे, बोलायचा अधिकार आहे, सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य असताना त्याला इथून मारहाण करून हाकलण्यात आलेलं आहे। या महापालिकेत गुंडांचं राज्य आहे का? यांनी गुंड कामाला ठेवलेत का? तर असे जर गुंड कामाला ठेवले असतील तर त्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत। आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला कुलूप लावायचं आंदोलन केलेलं आहे आणि या अजूनही या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं नाही तर आम्ही अजूनही या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करू आणि या गुंडांना शासन केल्याशिवाय राहणार नाही। सध्या बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागे आहेत, समस्त वंचित बहुजन आघाडी आणि या धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील वंचित जनता, वंचित समूह आमच्या सोबत आहे। सगळ्या नागरिकांचा आम्हाला सपोर्ट आहे, नागरिकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटत आहेत आणि या गुंडांना इथून बडतर्फ करावं असे आमचा अधिकार आहे, मागणी आहे आणि यांना बडतर्फ करावं। चंदू चव्हाण यांनी या मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी देखील केली होती, मात्र त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडी धुळे मनपा आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र त्यांच्याही मागणीची दखल न घेतल्यामुळे आज अखेर संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोको आंदोलन केले आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील झाशी राणी चौकात शिवसेनेच्या वतीने मुख्य चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामाच नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी मंत्र्यांनी जशी शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्राची थट्टा करतोय ना, तो देशोधडीला आपल्या भारताचं नाव त्याने हे केलं। कृषी मंत्री शेतकऱ्यांचा हिताचे त्यांनी निर्णय घेतले पाहिजे तर रम्मी खेळत होतो विधान भवनामध्ये, म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पत्ते खेळून आम्ही त्याला ही भेट देत आहे। मागणी का त्याची राजीनामा त्याची हकालपट्टी करायला पाहिजे। यांना जर लाज असेल ना फडणवीसला, एकनाथ शिंदेला आणि अजित दादाला, तर त्यांनी तात्काळ याची हकालपट्टी केली पाहिजे। राजीनामा बी नाही, हकालपट्टी पण साले ते जितके निर्लज्ज झालेले ते बी पत्ते खेळत असतील, त्या मंत्र्याला काय हकलतील ते। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी ऑनलाईन रमी खेळून अत्यंत घृणास्पद असा प्रकार केलेला आहे आणि त्या प्रकाराची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि त्यांचे जे माननीय नेते राजीत पवार यांना विनंती की त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे आणि अशा मंत्र्यांच्या ढुंगणावरती लाथ मारून त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातनं त्यांची हकालपट्टी या ठिकाणी केली पाहिजे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
दंडपाणेश्वर मंदिराजवळील साई मंदिर परिसरात संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव आदी तालुक्यातून हजारो अनुयायांनी हजेरी लावली होती. प्रोजेक्टरद्वारे दिलेल्या प्रवचनात मानव जन्माचे महत्त्व, गुरु महात्म्याचे स्थान आणि सत्यभक्तीची गरज यावर संतांनी प्रभावी मार्गदर्शन केले. संत कबीर व ऋषी सुखदेव यांच्या उदाहरणांद्वारे भक्तीविना जीवन व्यर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त आणि सेवाभाव यांची अद्वितीय दर्शन घडली. पादत्राणे, पाणी, चहा, वाहनतळ व्यवस्थेपासून प्रत्येक सेवेमध्ये अनुयायांचे समर्पण दिसून आले. वनवासी आश्रमाच्या कार्यकर्ता शीला गावित यांनी सेवाभावाची सृष्टी करत सत्संगाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. इथे नंदुरबारला संत रामपाल महाराजीच्या कार्यक्रमात आले मी आणि इथे येऊन मला पहिल्यांदा माझा हा रामपालजी महाराजांचा हा इथे सत्संग मी ऐकला आणि त्याच्यामध्ये नेमकं मला नवीनच वाटलं की जो पारंपरिक आहे आणि जो आता जो इथे जो सत्संग ऐकला त्याच्यामध्ये फार फरक दिसला की जे लोक आले आवभगत केली आणि सगळं सोय केली त्यांनी बसण्याची स्वागत समजा त्या लोकांनी नमन केलं असं मला ते सगळं एकदम कसं कोणती भाषा वापरू आता एकदम मला छानपैकी वाटलं आणि सगळं लोक एकदम मिळून मिसळून छानपैकी सगळेच जण मला एकदम वाटले. त्याच्याबद्दल मला कार्यक्रमात येऊन एकदम छान आवडलं आहे. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि अपंग योजना महिने थांबल्याने संतप्त विधवा, वृद्ध व अपंग महिलांनी उबाटा गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आहे. महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. वारंवार हयातीचा दाखला मागून लाभार्थ्यांची हेळसांड केली जात असून एजंटमार्फत लाच घेतली जात असल्याचं महिलांनी आरोप केला आहे. मोर्चेकरी महिलांना मार्गदर्शन करताना शानाभाऊ सोनवणे यांनी म्हणाले की शिंदखेडा तहसील कार्यालय भ्रष्टाचारांचा अड्डा बनला असून तिथे पैसे दिल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. खबरदार, यापुढे वृद्ध महिला व विधवा महिलांना त्रास दिल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. या शिंदखेडा तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी, नंतर वृद्ध महिला आणि पुरुषांसाठी ज्या योजना आहेत, पगारी योजना, त्या योजना गेल्या 1 वर्षापासून या खात्याने बंद करून ठेवलेल्या आहेत आणि ज्याने पैसे दिले 500-1000 रुपये त्याचा पगार टाकला जातोय आणि ज्याने पैसे दिले नाही त्यांना परत फिरवताय. हयातीचा दाखला 3-3, 4-4 देऊन सुद्धा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 3-3, 4-4 दाव करायला लावताय. हैराण करून सोडलेलं आहे या बिचाऱ्या विधवा महिलांना, वयस्कर ज्या माझ्या आया बहिणी आहेत यांना पूर्ण हैराण करून सोडलेलं होतं आणि यांची तक्रार आमच्यापर्यंत यायची म्हणून आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आज मोर्चा आणला आणि आमच्या त्याच्यामध्ये तात्काळ तहसीलदार साहेबांकडे विनंती आहे की त्यांनी जर यांचे जे प्रश्न आहेत पगाराचे तात्काळ या महिना अखेरपर्यंत जर नाही टाकले तर याच्यापेक्षा आगळं वेगळं आंदोलन या तहसील कार्यालयामध्ये आम्ही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार। या प्रसंगी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, विजय पाटील, प्रभाकर पाटील, सरिता महाजन यांच्यासह शेकडो महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। सावता परिषदेचे धुळे शहर कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे व सावता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे। यात धुळे शहराच्या कार्याध्यक्षपदी नितीन खैरनार, सचिवपदी सुनील जाधव, खजिनदारपदी विजय माळी, संघटकपदी दीपक खलाने, मंगेश माळी, अक्षय माळी, देवेंद्र माळी यांची तर प्रसिद्धी प्रमुखपदी मयूर माळी, प्रशांत पवार, तुषार माळी यांची निवड करण्यात आली आहे। निवड झालेल्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे। तर या बैठकीदरम्यान माळी समाजाच्या प्रश्नावर व समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष युवराज माळी, महिला जिल्हाध्यक्ष नंदा सैंदाने, मार्गदर्शक BN बिररी, महानगर प्रमुख भिकन बाविस्कर, राजेंद्र माळी, रवींद्र माळी, श्याम चौधरी, सुनील माळी, राजेश बिररी, प्रफुल्ल वाघ, दर्शन माळी, आकाश जगताप, शेखर माळी, विजय सूर्यवंशी, कपिल माळी, राहुल माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 18 रोजी सावता परिषदेच्या महानगराची नवनियुक्त कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। कल्याण काका आखाडे यांच्या आदेशाने व युवराज माळी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुभाषनगर गल्ली नंबर 14 जुने धुळे या मसोबा मंदिरात पदनियुक्तीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं व सावता परिषदेचं जाळं महाराष्ट्रात व धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात वाढवण्यासाठी आज ही पदनियुक्ती करण्यात आलेली आहे व माई समाजाचं संघटन व माई समाजाच्या अडीअडचणी व समाजावर होणाऱ्या अन्याय अडीअडचणीसाठी लढा देण्यासाठी सावता परिषदेची नियुक्ती व या संघटनेचं कार्य कायमस्वरूपी राहणार आहे व या माध्यमातून धुळे शहरात देखील व अडीअडचणींना काळात देखील संघटनेच्या माध्यमातून लोकहिताचं काम कसं करता येईल यासाठी देखील संघटना कायमस्वरूपी काम करेल। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।